भोर तालुक्यामध्ये एका लहान मुलानं काहीतरी वक्तव्य केलं. ते म्हणले महासंसद रत्न म्हणले असं गल्ली बोळात मिळतो आणि एनजीओ मार्फत दिले जातं. मला त्या बालकाला सांगायचंय, तुझ्या अवकात तर ग्रामपंचायत सदस्य व्हायची पण नाही. साधा ग्रामपंचायतच्या सदस्य नसलेल्या व्यक्तीची दखल आमदार असलेल्या व्यक्तीला घ्यावी लागते, यातच सर्व काही आलं. त्यांनी आमच्या युवा नेते आदरणीय जयदादा पवार यांच्यावरती जे बोलले ते अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेले आहे. संग्राम थोपटे यांनी जयदादा पवार यांच्यावरती बोलून उडतात ती रांगावरती घेतलेला आहे. त्यांना मला एकच सांगायचंय की राजगड कारखाना जो त्यांच्या तिथं असून त्यांचं ह्या वर्षीचं गाळप बंद आहे. भोरमध्ये जी एमआयडीसी आहे का ते आणू शकले नाही, तिथं पगार नाही आणि ते कितीतरी वर्ष झाले बोरचे आमदार आहेत. तिथल्या लोकांचा काय विकास केलाय काय नाही, आधी त्यांनी स्वतःकडे बघावे आणि नंतरच आमच्या युवा नेते जयदादा यांच्यावर टीका करावी. शेतकऱ्यांचं ते बिल देऊ शकले नाहीत आणि त्यांनी जे बोलण्याचं जे कारण आहे हे चुकीचं आहे. या पद्धतीने त्या भोरमध्ये इतकी परिस्थिती वाईट आहे, तिथल्या युवकांना रोजगार नाही, त्यावरती अगोदर लक्ष द्यावं आणि नंतर आमच्या जयदादांवरती लक्ष द्यावं एवढंच या ठिकाणी त्यांना विनंती करतो आणि हा एक इशारा समजून सांगतो. एवढंच या ठिकाणी बोलतो. इथून पुढे जर त्यांनी टीका केली तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष जशा तसं उत्तर देण्यात येईल. ग्रामपंचायतचा सदस्य नसलेला व्यक्ती काय करू शकतो हे संग्राम थोपटेला पुढच्या विधानसभेमध्ये दिसून येईल.